कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे श्याम कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम राधे श्याम राधे 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 हो राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं ते श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सीता मेरी मात है, पिता मेरे रघुनाथ, इन दोनों के चरणों में दंडवत बारंबार। अखंड कोटि ब्रह्मांड नायक भगवान श्रीराम, श्री समर्थ एकनाथ महाराज, गजानन महाराज यांच्या असीम कृपेने चालत असलेला हा भंडारा महोत्सव आणि त्या महोत्सवामध्ये चालत असलेली ही रामकथा कीर्तन महोत्सव। थोडा मोकळा करा भया आवाज, थोडंसं विकू दे एकदम आणि अशा या चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजचा 7वा दिवस आहे। गेल्या 6 दिवसापासून तुम्ही श्रीराम कथा ऐकत आहात। गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत, आपल्या परम भाग्याने, आपल्या अनेक जन्माच्या पुण्याईने मनुष्याच्या जीवनामध्ये सत्संग घडत असतो, भजन होतं, त्याच्यानंतर भगवत चिंतन होत असतं। तुकोबाराय नामदेव महाराज अनेक संत वर्णन करतायत, याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो, प्रयास करावा लागतो महाराज, त्याच्याशिवाय भगवत कृपा होत नाही। भगवत कृपा झाल्याशिवाय भगवंताचं भजन घडत नाही। गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत, हे मन अतिशय पवित्र असणारी श्रीराम कथा त्या ठिकाणी तू नीट लक्ष देऊन ऐक, श्रवण कर, असं सुंदर त्या प्रकारे मनाला उपदेश केलेला आहे। याज्ञवल्क्य नावाचे ऋषी भारद्वाज मुनीला कथा सांगतायत, महादेव पार्वतीला सांगतायत, हे पार्वती, प्रभू राम चंद्रांचं चरित्र अतिशय मंगलमय आणि पावन आहे। आता 7 दिवस कीर्तन झाले, त्या ठिकाणी 6 दिवस कीर्तन झाले। प्रत्येक कीर्तनकार थोडं रामायण सांगून चाललाय। जय श्रीराम, बरोबर की? प्रत्येक जण थोडं मला वाटायला मग आपण सांगाव का? प्रत्येकानं काही ना काही सांगितलं, बरोबर आहे का नाही? त्याचा अर्थ असा आहे, ते याच्यासाठी सांगतात किंवा विचारतात की तुम्हाला रामकथा समजायली का नाही। तुम्ही जर व्यवस्थित नाही सांगितलं तर मग त्याचा तिथं माझा कमीपणा होईल, बरोबर का नाही? त्याच्यामुळे उत्तर देत चला त्यांना की बाबा आम्ही ऐकतोय रामकथा लक्ष देऊन, बरोबर आहे का नाही? मग काय काय कथा ऐकल्या, काय काय नाही, तो प्रत्येक जण विचारत चालला, बरोबर आहे का नाही? तर अशी ही अतिशय सुंदर असणारी रामकथा आहे। हनुमंतराय प्रभू रामचंद्राचं कार्य साधण्यासाठी लंकेमध्ये गेले, इथपर्यंत आपण काल आलो होतो। मातु मोही दिझे कछु चिन्हा, जैसे रघुनायक मोही दीना। चुडामणी उतारी तब दयऊ, हर्ष समेत पवन सुत लयऊ। त्या ठिकाणी हनुमंतराय जेव्हा लंकेतून आले, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, जाळी येली लंका धन्य धन्य मने तुका। किंवा हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, असे अनेक प्रमाण आहेत महाराज त्या ठिकाणी।
कहे हूँ तात असमोर प्रणामा सब प्रकार प्रभु पूरत कामा. त्या ठिकाणी हनुमंतराय तिकून आले. आल्यानंतर प्रभू रामचंद्राने विचारलं, जसं मी सीतेला एक ओळख म्हणून माझी काय दिलं होतं, अंगठी दिली होती, बरोबर का नाही, मुद्रिका दिली होती, तसं सीतेनं माझ्यासाठी काय दिलं. हनुमंतराय म्हणतात, हे प्रभू रामचंद्र, तुमच्यासाठी मातेनं काय दिला, चुडामणी दिला. चुडामणी समजतो ना तुम्हाला, बरोबर आहे का नाही, तो विषय तुमचाच आहे म्हणून म्हणायलो. त्या ठिकाणी असा चुडामणी काढून दिला. त्या ठिकाणी आपण पिन म्हणा साधं असंच ना, केसातली त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी महाराज एक ओळख, एक चुडामणी त्या ठिकाणी दिला. दिल्यानंतर जानकीनं सीतेनं काय सांगितलं हनुमंता, असं प्रभू रामचंद्र विचारतात. तेव्हा हनुमंतराय प्रभू चंद्राला सांगतात, हे राम, विचारलं महाराज सीता कशी आहे. हनुमंतराय म्हणतात, काय सांगू आता त्यांची व्यथा, कारण सीता काय पाहुण्यांच्या घरी गेली नव्हती, बरोबर आहे का नाही, नेली होती कोण, रावणानं, राक्षसानं नेलेली आहे सीता. कोण आहे हो सीता, विधेय असणारा जनक राजा, त्याची कन्या. देवदेवतांना ही ज्यांची मदत घ्यावा लागते असे राजा दशरथाची सून, जगाचा मालक, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात साठवलेले आहेत असा देव, त्याची पत्नी आहे सीता. साधारण माणसाची पत्नी नाही. त्या ठिकाणी कोणाची पत्नी आहे सांगू का, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाल, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते तुझी आस तेरे विनाश बोलरे, 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 सूर्यासी चालरे, तुझी आस सूर्यासी चालरे, तुझी आस सूर्यासी चालरे, तुझी आस सूर्यासी चालरे, तुझी आस ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाची, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाची, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाची, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाची. ज्याच्या सत्तेने सर्व काही चालतं असा असणारा देव आणि त्याची पत्नी असणारी सीता गेल्या 5 महिन्यापासून कुठे आहे, लंकेत आहे. अशोकाच्या वनी सीता शोक करी अशी असणारी सीता. आणि मग हनुमंतराय सांगतात, देवा, धरणी मातेची असणारी लेक आहे ती, आणि तीच एवढं दुःख सहन करू शकते, बाकी कोणी नाही सहन करू शकत. एखादीनं प्राण दिले असते म्हणले,
पण सीता माता खंबीर आहे. तिचा विश्वास होता महाराज रामावर की एक दिवस नक्की राम येतील आणि मला इथून घेऊन जातील. असं सुंदर त्या प्रकारे महाराज त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर अनेक इतिहास आहे आणि प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी सीतेची महाराज खबर मिळाल्यामुळं त्यांनाही आनंद झाला. शेवटी हनुमंतराय सांगतात अतिशय दुःखी आहे सीता. आता तिच्या दुःखाचं काय सांगावं म्हणले. निमेष निमेष करुणानिधी जही कल्प समबीत. निमेष निमेष करुणानिधी जही कल्प समबीत. एक एक निमिष तिला कल्पाप्रमाणे वाटत आहे. हे करुणा निधान तिचा एक एक मिनिट एका वर्षासारखा जात आहे. आणि जातो बर का. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला आवडत नाही अशा ठिकाणी राहायला लय जड जातं. बरोबर आहे का नाही. साधारण एखाद्याचा मुलगा शहरात गेला नोकरीला लागला आणि त्यानं जर आई वडिलांना नेलं त्यानंतर त्याच्या 1 BHK 2 BHK फ्लॅटमध्ये त्यांना करमत नाही तिथं. पहा तुम्ही ते. कारण म्हाताऱ्या माणसांना सवय असते गप्पा मारायची, गावात राहण्याची, दर्शन घ्यायचं, इकडं तिकडं जायचं. त्याला तिथं बंदिस्त वाटतं. सुख सुविधा सगळ्या असतात पण त्याला राव वाटतं का तिथं. नाही राव वाटत. ते म्हणतात आपलं गाव बरं ना आपण. कारण त्यांना सवय नसती. तर त्यांना जसं करमत नाही तर ही सीता तर रावणाच्या लंकेत आहे. तिला काय करमणार. एक एक मिनिट तिला युगासारखा चालला असं हनुमंतराय सांगतात. प्रभू रामचंद्राची असणारी सीता तिच्यासारखं दुःख कुणाच्याही जीवनामध्ये आलेलं नाही. पण सीतेचं प्रेम होतं महाराज. जेव्हा प्रभू रामचंद्रानं ही गोष्ट ऐकली की सीता एवढी दुःखी आहे त्यावेळेस प्रभू रामचंद्र महाराज रडायला लागले. म्हणतात सुनी सीता दुःख प्रभो सुख अयना भरी आये जल राजीव नयना. सुनी सीता दुःख प्रभु सुख आयना भरी आये जल राजीव नयना. नयन भरून आले प्रभू रामचंद्राचे. बचन काय मन मम गती जाहे स पे हो बुजीव विपतीत आहे. देवाच्या जीवनातलं दुःख सुखाचे धाम असणारे सुखाचा अगर असणारा भगवंत नरहरी सोनार महाराज म्हणतात त्या ठिकाणी सर्व सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार. सुखाचा अगर असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी आज रडतोय. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतायत. सीतेसाठी हे प्रेम आहे देवाचं. आणि सीतेने त्याच्यासाठी तेवढी तपश्चर्या केलेली आहे. बायको आहे हा विषय सोडून द्या. सीता ही परम भक्त आहे देवाची. देवानं आपल्यासाठी रडावं ही भक्तीची पराकाष्ठा आहे. बरोबर आहे का नाही. आपण तर रडतोच आहे का नाही. आपण तर दररोजच रडायलो. संसारासाठी रडतोय, देवासाठी रडतोय. परंतु देव रडत आहे आज कोणासाठी. सीता मातेसाठी. बचन काय मनमति जाही सपने हो बुझे विपत्ति किताही. स्वप्नात ही विपत्ती होऊ शकेल काय. काया वाचा मनाने जिला माझा आश्रय. अहो धनुर्धारी राम राजा दशरथांचा पुत्र श्री रघुवीरजीचा पती आहे. तिच्या जीवनात हे दुःख येईल असं तिला स्वप्नात तरी वाटलं असेल का. पण आलं हे का नाही. हे कर्म आहे त्या ठिकाणी. हनुमान म्हणाला हे प्रभो विपत्ती तेव्हाच येते जेव्हा तुमचं भजन स्मरण नसेल. हे का नाही. तुमच्या शक्तीवर तुमच्या सामर्थ्यावर थोडासा विश्वास डगमगला की विपत्ती येते. लक्ष देऊन ऐका आता. फार चिंतन आहे बघा. काय हनुमंताचे शब्द आहेत.
देवा तुमच्या सामर्थ्यावर तुमच्या शक्तीवर जीवाचा विश्वास डगमगला की माणसाला दुःख येतं. कसं काय? प्रभू रामचंद्र हरण मारण्यासाठी गेले होते, बरोबर आहे. माहिती नव्हतं का सीतेला सामर्थ्यवान प्रभू आहेत, तरी सुद्धा संशय निर्माण केला आहे का नाही. एक कमीपणा निर्माण केला की राम अडचणीत आहेत, एका राक्षसाच्या हातानं मरतील किंवा ते अडचणीत आलेले आहेत, असा थोडासा मनामध्ये तिच्या भाव उत्पन्न झाला. आणि त्या भावामुळे म्हणजे त्या कमीपणामुळे किंवा त्या संशयामुळे लक्ष्मणाला ती शब्द बोलले आणि तिथंच सीतेचं पाप अडवालं असं म्हणा. लगेच रावणाला उचलून घेऊन गेला. हनुमंत तेच म्हणतायत, कह हनुमंत विपति प्रभु सोई, जब तव सुमिरन भजन न हो. भजन नसलं, भजन बंद झालं की आपत्ती आलीच समजा, बरोबर. लक्षात आलं. रात्री तुमच्या इकडे हरभरा असतो का नाही? हरभरा हा चना चना पेरतात ना शेतामध्ये. हरभऱ्याला पाणी लावलं. पाणी काय लावलं? पाणी. तुषार असतात ना, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? नवजल म्हणतात आमच्याकडं, बरोबर ना. स्प्रिंकलर. ते स्प्रिंकलर लावल्यानंतर रात्री लाईट येणार आहे 9 वाजता. उदाहरण लक्षात घ्या काय सांगतो मी. रात्री 9 वाजता लाईट येणार आहे. हा शेतात लावून आला आणि त्याच्यानंतर घरी येऊन झोपला. आलं लक्षात? पाण्याचं प्रेशर आलं, छडी निष्ठली, अख्खा हरभरा जळून गेला. लक्षात आलं? सकाळी पिवळाच झाला. जमल का? काय लक्ष द्यावं लागेल, तिथं जाऊन पाहणी करावं लागेल, बरोबर आहे का नाही. नुसतं लावल्यानं जमन का? ज्या अर्थी तिथं लक्ष नाही दिलं, चक्कर नाही मारली, त्याच्या अर्थ तिथं छडी निष्ठली. बस प्रभू रामचंद्राच्या भजनासाठी देह मिळालाय हे का नाही. माया रूपी प्रभाव आला, बरोबर आहे. जीव त्याच्यात मग्न झाला आणि मग त्या ठिकाणी राम रूपी टोपण छडीचं आलं लक्षात, निष्ठून जाईल. आणि मग शरीर रूपी किंवा हा जो काळ आहे आयुष्य रूपी हरभरा भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. बस प्रभू रामचंद्र भगवान. आलं लक्षात? डोळे रूपी नजर चक्कर मारायची ते राम रूपी नजर आहे. त्या राम रूपी नजरेनं त्या ठिकाणी याला पाहणी करतच राहावं लागतं, म्हणजेच भजन करावं लागतं. आलं का लक्षात? आलं लक्षात? बस सीता मातेचं तेवढं चुकलं. प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी तिला वाटलं आता ती जातील का मरतील का, राक्षस म्हणजे विश्वास डगमगला. तिचा विश्वास रूपी नाव डगमगल्यामुळे ही परिस्थिती आहे. म्हणून त्याच्यामुळं विश्वास कसा पाहिजे? पक्का पाहिजे, पक्का. तुकोबाराय म्हणतायत, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासाला अत्यंत महत्व आहे. सीता माता त्या ठिकाणी अशोकवनामध्ये शोक करत आहे. हनुमंतराय तिचा निरोप घेऊन आले. प्रभू रामचंद्राला म्हणतात, हे देवा अतिशय दुःखी आहे. आणि मग अशी असणारे प्रभू रामचंद्र महाराज आणि सीता मातेला दुःख झालेलं आहे. भगवान म्हणतात, हनुमाना तुझ्यासारखा मित्र मला भेटायला फार भाग्य लागलं बाबा. कारण माझ्या पत्नीची खुश खबर तू घेऊन आला आहे तरी ना तिथं. बघा एवढं प्रेम करावं लागतं देवावर. दुःख येतात देवाचा, त्या ठिकाणी देवाचे वडील असताना पिताश्री असताना हे दुःख झालं. राम राम म्हणता मरावं लागलं. देवाची पत्नी होती तरी त्या ठिकाणी वनात 6 महिने राहावं लागलं. आपल्याला थोडंफार दुःख आलं की आपण भजन सोडायला तयार असतो, बरोबर असतो का नाही? बोला. शेवटचा दिवस आहे आजचा आपल्या रामकथेचा, समाप्तीचा. काय सोडायला तयार असतो का नाही? काही दुःखद घटना घडू द्या, आपण म्हणतो काय देवानं आमचं चांगलं केलं, भजन केलं एवढं, तरी दुःखच येणारच. कारण त्या ठिकाणी भगवंत आपली परीक्षा बघत असतो. लक्षात आलं? त्या परीक्षेतून आपल्याला उतराई व्हायचंय. त्या ठिकाणी दुःख संकट येणार आहेत. सीतेनं महाराज त्याग केला नाही प्रभू रामचंद्राचा, आठवणीत राहिले. वास्तविक त्या ठिकाणी राजा रावण काय म्हणायचा, मी तुला राणीसारखं ठेवीन, बरोबर आहे का नाही? सीतेनं धिक्कार केला त्याचा. त्या ठिकाणी
तिथं राहुनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भक्ती डगमगली नाही. याचा अर्थ असाच आहे, हे ते अशोक वन म्हणजे त्या ठिकाणी हा संसार आहे, सीता म्हणजेच आपण आहे, मन आपलं मन प्रभू रामचंद्रापासून डगमगू द्यायचं नाही. हे रावण म्हणजेच हे मायाजाळ, हे काम क्रोधादी विकार आपल्याला त्या ठिकाणी इथून दुरावून आपलं मन बाजूला काढून देतील, हे का नाही. काम क्रोध लोभ मत्सर चोर बडे भारी असे असणारे त्यांच्या ते आपल्याला मन आपलं इथून काढायला लावतील, पण आपलं मन डगमगू द्यायचं नाही. मन भगवंताच्या चरणावर लावायचं. देवा माझे मन लागो तुझे चरणी असा असणार. त्याच्यानंतर महाराज कहू कपी रावण ललित लंका के बधी देव दुर्ग अतिबंका असणार. त्या ठिकाणी हनुमंतानं सांगितलं प्रभू रामचंद्राला. मग म्हणले देवा लंका आहे जाळून टाकली. म्हणले प्रभू रामचंद्र म्हणले सांगा कशी कशी जाळली, काय काय केलं, सगळा इतिहास सांगितला, तुम्ही ऐकलेला आहे. प्रभू रामचंद्राला सांगितल्यानंतर हळूहळू सगळे रावण आपलं वानर त्या ठिकाणी जमले. सुग्रीव आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सर्वांनी प्रभू रामचंद्राचा नामाचा गजर केला. आणि त्याच्यानंतर पुढची आता तयारी त्या ठिकाणी काय तयारी आहे, आता जायचंय लंकेमध्ये, रावणाचा वध करायचा आहे. पण आता कशा पद्धतीत जाणार, काय करणार, ते सगळं आता त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत. जासो दूत बल बरणी न जाई ते आय पुर कवन भलाई दुती नसन सुनी पुरजन बानी मंदोदरी अधिक अकुला. प्रभू रामचंद्र सर्व वानर निघाल्यानंतर त्या ठिकाणी गेले. आणि मग महाराज ही गोष्ट त्या ठिकाणी मंदोदरीला कळाली. मंदोदरीला कळाल्यानंतर मंदोदरी रावणाला समजून सांगते, हे लंकानाथ एकच हनुमान आला होता, एकच वानर आलं होतं, एवढा विध्वंस केला म्हणे. किती एकच आलता का नाही, आणि जर सगळे आले त्या ठिकाणी तर लंकेचं काही ठेवणार नाहीत, म्हणून सावधान व्हा, प्रभू रामचंद्राला शरण जा. असं कोण सांगायले? मंदोदरी. लक्षात आले ना? मंदोदरी सांगू लागली. परंतु त्या ठिकाणी रावण तिला हसू लागला. रावण म्हणतो वेडी आहेस तू, अरे आपले एवढे भले मोठे राक्षस आहेत, खाऊन घेतील त्या वानरांना. एका एका त्या ठिकाणी मुठ्ठीमध्ये आपला एवढा बलाढ्य देवीर कुंभकर्ण आहे, महान महान राक्षस आहेत. आता मूर्ख आणि जगप्रसिद्ध घमंडीखोर रावण आपल्या कानाने मंदोदरीचं बोलणं ऐकू लागला आणि हसू लागला. बायको सांगते कधी कधी तर ऐकलं पाहिजे, बरोबर का नाही? पुरुष मंडळी झोपले काय? नाश्ता पाणी झाला ना? हो, जय श्रीराम. काय का नाही, मस्त आता वाऱ्याची झुळूकी आली, काय का नाही, पाहायचंच काम नाही, मंद मंद वारा, तसं काम होऊ नये, झोपू नका. आता काय विषय चालला? मंदोदरी रावणाला सांगते, एक मला वाटतंय अभंग पण आहे, मंदोदरीला स्वप्न पडतं काहीतरी, असा अभंग आहे त्या ठिकाणी. मग ती सांगते, महाराज ऐका जरासं, स्वभाव बदला, माणसानं कधी कधी माघार घेतली पाहिजे. रावणाने मंदोदरीचं ऐकलं नाही. मंदोदरी ही पतिव्रता आहे, ती जाणते आपल्या पतीच्या मनात काय. मंदोदरीचं एरी नाव निघतं काय? महाराज पतिव्रता होती ती, रावणाची राक्षसाची पत्नी असून सुद्धा. कीर्तनकार तिसऱ्या दिवशीचे महाराज त्यांनी सांगितलं होतं 5 प्रकारच्या पतिव्रता आहेत, ऐका लक्षात. हो असे महाराज त्या ठिकाणी सगळ्या कीर्तनकाराचे अभंग सांगता का कोणी? राहील का लक्षात? जय श्रीराम. तेवढ्या महाराज कुठं लक्षात राहील? ऐका नाही, राहत नाही, जीव हा विसरणार आहे. मग सांगायचं मला काय, मंदोदरी पतिव्रता आहे. पतीच्या मता अनुसरून जी पतिव्रता, म्हणजे आपल्या पतीच्या मनात काय येतंय किंवा त्याच्या मनात काय हे जिला कळतं का नाही, तिला पतिव्रता म्हणतात. पतीच्या मनात येण्या अगोदर जी वस्तू हजर करते तिला म्हणतात पतिव्रता, बरोबर. नवऱ्यानं सांगितल्यानंतर हजर करते तिला म्हणतात बायको.
लक्षात आलं? पतीच्या मनात येण्या अगोदर जी हजर करते तिला म्हणतात पतिव्रता. नवऱ्यानं सांगितल्यानंतर जी ताट घेऊन समोर येते तिला म्हणतात बायको. आणि मिस्टरांनी सांगितल्यानंतर ही ऐकत नाही तिला म्हणतात मिसेस. आलं? आणि जी मिस्टरांना ही काम सांगते तिला काय म्हणतात ते मला माहित नाही. जय श्रीराम. आलं लक्षात? हो. आता ते महाराज लोक सांगतात ते आता तेच सांगायले तर आहे का नाही. एक कप चहा आण देन मला देन तू घे आहे का नाही. ते आपल्याला सांगायचं बी नाही आणि तिकडे जायचं बी नाही. हेच सरानं तर तिकडं कुठं जावं नाही का नाही. याच्यातच खूप आहे सांगायसारखं. पण आजकाल विनोद विनोद एवढे पानसट झाले. काही सांगू राहिले ज्याचं लग्न झालं नाही 10 वर्षाचा पोरगा कीर्तन करतो आणि तो बायकोचे उदाहरणं सांगतो. आधी तो होते का नाही ते बघ की रे राजा आहे का नाही. बरोबर का? सांगावं कोण? अनुभव. लग्न तर व्हावं लागेल बायकोचा अनुभव सांगायला. मग काही सांगू नये माणसानं. काही सांगायचे उदाहरणं थोडेफार सांगावं लागतात. पण परमार्थ एवढ्या खालच्या दर्जाचा केला या लोकांनी पैशासाठी की पाहाचंच काम नाही महाराज. भयंकर. जाऊ दे आपला तो विषय नाही. मला सांगायचं हेच. मंदोदरी सांगत होती रावणाला. रावण ऐकला नाही. त्याच्यानंतरची गोष्ट. मग प्रभू रामचंद्र म्हणले आता आपल्याला जायचंय चला. सर्वजण मिळाले समुद्र काठावर आले. आल्यानंतर महाराज समुद्र काही वाट द्यायला तयार नाही. आणि कसा देईल हो वाट? कारण समुद्राला त्या ठिकाणी सांगितलेलंच आहे. कोण? देवानं सांगितलेलं आहे ना. समुद्र रेखा न उलंडावी आहे ना. एक त्या ठिकाणी ओवी आहे बघा. त्या ठिकाणी प्रभूचा आदेश आहे. कसा वाढ देणार? तेवढ्या चर्चा चालली तेवढ्यामध्ये महाराज इकडं काय झालं? रावणाची सभा भरली. आणि सभा भरल्यानंतर महाराज रावण बसला. बाकीचे राक्षस बसले. रावण म्हणला आता आपल्याला युद्धाची तयारी करायची आहे. बाकीचे म्हणले काही हरकत नाही. तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्ही आहोत. बर म्हणले महाराज. एक एक मर्द या बैठा है रावण आप चिंता मत करो. त्या ठिकाणी एक एक असं म्हणणं चाललं होतं महाराज. एक एक वीर आहे इथं. काय कमी आहे का? रावण आप टेन्शन मत लो. प्रभू रामचंद्राची जेवढे वानर सेना येईल तेवढ्याला मारण्याचं काम आम्ही करू. असं त्या ठिकाणी मोठमोठ्या गप्पा करू लागले. कोण? राक्षस. तेवढ्यात बिभीषण आला. आणि बिभीषणानं हात जोडले. जोडू नका रावणाला जोडायला तो. जय श्रीराम. थांबा. हो आपल्या इकडे ते नमस्कार म्हणलं की लगे नमस्कार. चांगली गोष्ट आहे. पण हे बिभीषण रावणाला करायला आहे. आलं लक्षात? हो ऐका काय चालला होता आपला विषय. बिभीषण रावणाला नमस्कार करतोय त्या ठिकाणी. बरोबर. मला एक जण म्हणला पाणी का फिरतात हे सांगा. एकाने फिरवतो का नाही? मी म्हणलं मुंग्या येत नाहीत. आता काय सांगू त्याला? काही प्रश्न करते तो आहे का नाही. त्या ठिकाणी पाणी का फिरतात. ज्या परंपरा आहेत काही संस्कृती आहेत त्या जपावं लागतात का नाही. बघा जेवतावळे आता काही जाग्या ते हे फिरतात बघा. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात तुमच्याकडे? अहो विस्तू फिरतात ना ते आगारी. हा फिरतात का नाही तुमच्या इकडे? हा हे काही परंपरा आहेत ना. हे चांगल्या परंपरा आहेत महाराज त्या ठिकाणी. असं मी काय सांगत होतो. रामायणामध्ये आपली कथा चालली. ते राक्षस म्हणतात आम्ही एक एक वीर एवढे मोठाले आहेत की त्यांचा वध करून टाकू. वानरांना खाऊन टाकू. मग बिभीषण उठला आणि बिभीषण म्हणताय थांबा. मोठमोठ्या गप्पा आणू नका. त्या ठिकाणी जेव्हा एकच वानर आलं तर तेव्हा कुठं गेल ते म्हणले तुम्ही? घरात जाऊन बसले. मोठ्याल्या गप्पा हाणाले. असं करीन तसं करीन. सप्ताह आलं की 2-3 पंक्ती वाढीन. शेवटच्या पंक्तीला जेवण. पत्रवळ्या उचलीन आणि पहिल्या पंक्तीला जेवून घरी चालला का तू? इथले सोडून आजचा दिवस राहायचंय आहे का नाही. काही आमच्या तिकडे सांगतो. बरोबर आहे का नाही. असं करीन तसं करीन. काहीच नाही म्हणले. काय करीन? बिभीषण म्हणला नुसत्या गप्पा हाणता रे तुम्ही. काहीच करत नाही त्या ठिकाणी. एक वानर आलं तुमची सगळी घामाघूम करून सोडला म्हणला. रावण नुसता मोठ्या मोठ्या गप्पा हाणतो. दाढी जाळली म्हणला तुम्ही हे का नाही. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. बंद करा म्हणले भाषण.
मग योग्य आहे म्हणले बिभीषण, पटलं आपल्याला. कोण म्हणाले? रावण. आवडलं? बरोबर आहे बिभीषण, सांगा आता पुढची कथा. बिभीषण म्हणला हात जोडतो. जोडा म्हणला, मोठाच भाऊ आहे शेवटी. आणि मग त्या ठिकाणी हात जोडून बिभीषण काय म्हणू लागला? 14 भुवन एकपती होई, भूतद्रोह तिष्ठये नहीं सोई. बार बार पद लागो, बिनऊ करऊ दस देश. परिहारी मान मोहम्मद, भजऊ कोसलाधीश. हे महाराज सोडा सोडा आता, हे लय अवघड आहे म्हणले. कृपा पुन्हा एकदा नतमस्तक होतो. रावण महाराज तुमच्या पाया पडतो. आपली ही कुबुद्धी सोडा आणि प्रभू रामचंद्राची सीता देऊन टाका. परस्त्रीच्या मुखाकडे चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे अशुभ मानून पाहू नये. 14 भुवनाचा एक स्वामी असला तरी तो सुद्धा जीवांशी वैर केल्याने टिकू शकत नाही. तुमची काय कथा आहे? हे का नाही? माणसानं परस्त्रीला माते समान मानलं पाहिजे. त्या ठिकाणी महाराज सीता नेऊन द्या. तुम्हाला काय कमी आहे का? 80,000 बायका होत्या रावणाला. किती होत्या? 80,000. तरी ही दुर्बुद्धी सुचली. विनाशकाले विपरीत बुद्धी. काम क्रोध मद लोभ सब नाथ नरक के पंथ. हे रावण, बिभीषण सांगायलाय कोणाला? रावणाला. लक्ष देऊन ऐका. बिभीषण रावणाला सांगतोय, रावण महाराज काम सोडून द्या, क्रोध सोडून द्या, मद लोभ सब हे नरकाचे मार्ग आहेत. म्हणून हा विषय सोडा आणि सीतेला प्रभू रामचंद्राच्या हवाली करा आणि त्यांचं दर्शन घ्या, माफी मागा, शरण जा. हे बंधू, मनुष्याचे राजा नव्हे तर ते सर्व लोकांचे स्वामी आहेत. रामाला साध समजू नका असं कोण म्हणाले? बिभीषण. चांगला सल्ला दिला पाहिजे भावाला. ऐकलं तर ठीक आहे, नाही तर राम राम घालणं बाजूला होणं, नाही का नाही? शेवटी ज्याचं कर्म त्याच्या सोबत. मग खूप बोलला. बोलल्यानंतर महाराज शेवटी रावणाला राग आला. रावण म्हणला, एक माल्यवान नावाचा एक मोठा बुद्धिमान मंत्री होता तिथं. अख्ख्या लंकेमध्ये बिभीषणाला साथ देणारा फक्त एकच मंत्री माल्यवान. तो म्हणतो बिभीषण जे बोलतो तो बरोबर बोलतो. रावण, तुम्ही थोडासा कमीपणा घ्या आणि जा प्रभू रामचंद्राला शरण. ते कसे आहेत? दयानिधी आहेत. शरणांगताला शरण देणारे आहेत. मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. असं बोलल्यानंतर रावणाची महाराज काय सांगा, तळपायाच्या मस्तकाला गेले. बिभीषण खातो माझं, राहतो माझ्याजवळ आणि त्या शत्रूची प्रशंसा करतो मूर्खा. कहसी न खलास को जगमाई बुज बल जाय जितामय नाही. अरे असं म्हणता म्हणता त्या ठिकाणी खूप बोलला. बोलता बोलता महाराज स्टेजवरून खाली आला आणि आल्यानंतर पायामध्ये त्या ठिकाणी बूट होती, चप्पल होते. तशीच लात मारली बिभीषणावर. कंबरकाड बिभीषण खाली पडला. हे बिभीषणासाठी जाईन ना, आपल्यासाठी चालले. आपल्या कंबरक्यात अशीच लात पडणार आहे. हो, म्हणून सावधान झालं पाहिजे. बरोबर पडते ना. हो, वेळ फक्त देवाला विसरल्यानंतर सांगतो मी. विसरली हानी आपल्या विसरली तया थोर झाली हानी. पचतील खानी 84च्या. बिभीषणाला लात मारली रावणानं. महाराज खाली पडला. बिभीषण म्हणजे काय साधा नव्हता. त्या ठिकाणी 2-4 एकरचा मालक नव्हता ते. बरोबर काय? बिभीषण म्हणजे आत्ताचा कॅबिनेट मंत्री होता. लक्षात आलं? मंत्र्याला जशा गाड्या असतात का नाही, आत्ताचा एक मंत्री धरला तर कशी त्याची पोझिशन असती, तसा तो मंत्री होता तेव्हाचा. रावणाचा राजाचा भाऊ होता. काय थाट असेल त्याचा. आणि तेवढ्या लोकात त्याच्या कंबरक्यात लात मारली. किती अपमान झाला असेल. कोणाचा? बिभीषणाचा.
आपल्या विकंबरक्यात अशा लाता बसतात, पण आपण संसार सोडायला तयार नाहीत. पण बिभीषणानं सोडलं, त्याग केला, पण हात जोडले. साधू होता, एक शब्दाने उलट उत्तर दिलं नाही. सांगितलं, हे रावण, वडील गेल्यानंतर मोठा भाऊ वडिलाप्रमाणे असतो. ठीक आहे, तुम्हाला मारलंस काही हरकत नाही, पण पुन्हा एकदा तुझ्या पाया पडतो. अरे हा हट्ट सोडून दे आणि प्रभू रामचंद्राला शरण जा. लात मारल्यानंतर हे उद्गार आहेत. किती दयाळू आहे बिभीषण. कारण बिभीषण म्हणजे संत आहेत, संत दयाळू असतात. तुकोबारायला मारलं मंबाजी भट्टानं, आहे का नाही, किती त्रास दिला, तरी तुकोबारायला मारल्यानंतर तुकोबारायनं जाऊन त्यांचे पाय चेपावेत, हात चेपावेत. महाराज तुम्हाला दुःख झाला सर मारतावळी. हे संत आहेत. संत हृदय नवनीत समाना, संत हृदय नवनीत समान. संतांचं हृदय हे नवनीताप्रमाणे असतं. नवनीत माहित आहे का, लोणी, लोणी, लोण्याचा गोळा. तसं संतांचं हृदय दयाळू असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे. संत हे दयाळू असतात त्या ठिकाणी. आणि जो दयाळू नाही तो संत नाही. बरोबर का नाही. जो दयाळू नाही तो संत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये माती टाकल्यानंतर थोडासा क्रोध आला, येतच नव्हता, पण एक लीला म्हणून माऊलींना थोडंसं वाईट वाटलं. मध्ये गेले, दार बंद केलं आणि आत जाऊन बसले ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगामध्ये संतांचे लक्षण सांगितले. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी पावन योगी पावन योगी पावन योगी संतांचं लक्षण सांगतायत महाराज. संत काय, दयाळू.
योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. त्याच्या पुढे जाऊन म्हणतायत त्या ठिकाणी संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. मग बिभीषण काही बोलला नाही, पण म्हणला हे रावण आता तरी ऐक आणि त्या प्रभू रामचंद्राला शरण जा आणि त्याच्यानंतर महाराज तुझा उद्धार होईल. रावण म्हणला मला काही गोष्टी शिकू नको, तुझा. बिभीषण म्हणला निघालो. बिभीषण गेला. आता मजेशीर गोष्ट अशी आहे महाभारतातली आणि रामायणातली. महाभारतामध्ये जेव्हा विदुरजी धृतराष्ट्राला आणि सर्व सभेला बोलत होते की हे दुर्योधन, त्या ठिकाणी द्रौपदीचं वस्त्रहरण करणं योग्य नाही, दुःशासनाला सांगितलं होतं का नाही त्यानं. त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी सर्व जणांनी खाली माना घातल्या, पण विदुरांनी तिथं आवाज उठवला. जिथं चुकीचं आहे तिथं आवाज उठवला गेला पाहिजे, बरोबर का नाही. मग आणि विदुर म्हणतात दुर्योधन म्हणजे साक्षात त्या ठिकाणी दोषाची मूर्ती. तेव्हा दुर्योधन लय बोलला विदुरा, म्हणलं आमचं खाता आणि आमच्यावर त्या ठिकाणी उलट सुरट बार करता. असं बोलल्या विदुरजीला राग आला. विदुरजीनं बाण तिथं ठेवला, निघून गेले. जसं विदुर निघून गेले तेव्हापासून कौरवांचं पुण्य संपलं, बरोबर का नाही. नंतर मरावं लागलं त्याला, कारण एकच त्यांच्यात पुण्यवान पुरुष होता, त्याचं नाव विदुर. तसंच लंकेमध्ये एकच पुरुष पुण्यवान होता, त्याचं नाव बिभीषण. महाभारतातील कथा विदुर गेले, कौरव संपले. बिभीषण गेला, सत्यानाश सुरू झाला. कोणाचा? राक्षसांचा. एक जरी पुण्यवान माणूस असल तर सगळ्या गावाला तारत असतो. म्हणून म्हणतात का नाही, संतांचे गावी प्रेमाचा सुकाळ. महाराज एवढं संतांचं महत्व असतं त्या ठिकाणी, बरोबर ना. सीता त्या ठिकाणी आणि असं असणारे महाराज तर सुकाळ असतो त्या ठिकाणी. पण एक जरी दुर्जन असला तर अख्ख्या गावाला तो वेळ आणतो, बरोबर आहे ना. म्हणून बिभीषण महाराज निघून गेला. मग काय इकडं महाराज हळूहळू प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी यायलाय. तेवढ्यात सुग्रीवानं पाहिलं, हनुमंताने पाहिलं, कोण यायले म्हणले. प्रभू रामचंद्रानं विचारलं, त्यांनी सांगितलं हा रावणाचा भाऊ आहे. कस काय यायला म्हणले इकडं. त्या ठिकाणी शरण येतोय म्हणले. ठीक आहे, काही हरकत नाही म्हणले. प्रभू रामचंद्र म्हणले माझं कामच आहे शरणांगताला शरणांगती देणे, म्हणजे शरण आलेल्या माणसाला शरणांगती देणे. अशा असणारा महाराज राम दयाळू. बिभीषण आल्यानंतर त्या ठिकाणी बिभीषण काही बोलतो. प्रभू रामचंद्र विचारतात, ठीक आहे म्हणले, चांगलं झालं देवा तुमचा संग मला लाभला, नाही तर माझं मनच लागत नव्हतं म्हणले त्या लंकेत. रात्रंदिवस दुष्टांच्या मंडळीमध्ये राहू लागलो. मला खूप भीती वाटायची मावा. तिथं राहणं म्हणजे काय सोपं होतं का. परंतु विधाता दुष्टाचा संग नको रे बाबा. त्या ठिकाणी बिभीषण म्हणला कसे दिवस काढले ते मलाच माहित आहे. एवढे दुष्ट माणसं, संगती चांगल्या माणसांची मिळाली तर चांगले. म्हणून म्हणतात संगती चांगल्या माणसांची केली पाहिजे. संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची. त्या ठिकाणी महाराज संगती ही चांगल्या माणसांची पाहिजे. संतन के संग लाग रे, टाळी टाळी. तेरी अच्छी बनेगी. लाग रे, तेरी अच्छी बनेगी. टाळी टाळी. तेरी अच्छी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी.
अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी म्हटलेलं आहे. म्हणून संगती कोणाची करायला सांगितली? संतांची. त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. ध्रुवजी की बन गई, प्रल्हादजी की बन गई, हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. व्यवस्थित होईल. त्या ठिकाणी संतांच्या संगतीत गेल्यानंतर बिभीषण म्हणतो, बाबा दुष्टाच्या संगतीत राहून राहून मी थकलो. बरू भल बास नरक करताता, दुष्ट संग जनी देई विधाता. एक प्रकारचा नरक परवडला म्हणजे, पण दुष्टाची संगती नको बाबा, हे का नाही. म्हणून संत सांगतात संतांची संगती करा, हे का नाही. सावली नसावी दुष्ट दुर्जनांची. त्या ठिकाणी सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. एवढं संगतीला महत्व आहे. बिभीषण आला, पण त्या ठिकाणी मी कालच सांगितलं की संगती तर त्या ठिकाणी महत्वाची आहेच, पण कुणाच्या संगतीत राहिल्यानंतर बिघडायचं का नाही का सुधरायचं, बिघडायचं का सुधरायचं हे पण आपल्या हातात आहे. काही काही तिथं राहून महाराज त्या ठिकाणी त्यांना काही फरक पडत नाही, बरोबर आहे. जसं कमळ पाण्यात राहतं पण पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही, त्याच्या पाकळ्यावर पाणी राहत नाही, पण माहिती आहे का नाही. तसं काही काही तसंच बसतात कथेत, अजिबात स्पर्शच होऊ देत नाहीत कथेचा, अजिबात. किती सांगा महाराज, किती मी, कारण ठरलेल्याच असतं महाराजाचं सांगायचं काम आहे, आपण डोक्यात काही घ्यायचं नाही, फक्त ऐकायचं, बरोबर. असं काही करायचं नाही. महाराज ऐकण्याला लय महत्व आहे. बिभीषण म्हणतोय बाबा संगती चांगली पाहिजे, संगतीचे खूप प्रमाण आहेत. संगतीनं काय होतं, कोणाच्या संगतीत राहिल्यानंतर काय होत नाही, सगळे उदाहरण आहेत आपल्याकडं. एवढा मोठा हिरा आयरनीवर जर ठेवला, वरून घन मारला तर हिरा फुटत नाही, पण तोच हिरा ढेकणाच्या संगतीत जर गेला, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, 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 संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. जसं तो हिरा इतका पक्का असतो की आयरनीवर ठेवल्यानंतर हिरा ठेविता आयरनी, वाचे मारिता जो घणी, असं म्हटलेलं आहे. घनानं न फुटणारा हिरा ढेकणाच्या जर संगतीत गेला तर काय होतो, भंगल्या जातो. आपण हिरा पाहिला नाही, ढेकून पाहिला नाही, आलं लक्षात.
ढेकून पाहिला असेल, हिरा तर पाहिला नाही बुवा आणखी त्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? ते दोघं एकत्र ठेवून बघावं लागतील आपल्याला एकदा. परंतु साधूचं उत्तर आहे, याचा अर्थ ते आहे. कारण तू का म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहे पुराणे विचारो. काहींना विश्वास नसेल तर त्यांच्यासाठी सांगायलो, तुम्ही हिरा आणा, ढेकून मी आणतो. जय श्रीराम, बरोबर आहे का नाही? लक्षात आलं ना? हो. त्या ठिकाणी मग आपण पाहू. तर असं असणार. मग संगती महत्वाची आहे का नाही? संगती चांगली केली पाहिजे. संगतीचे परिणाम होत असतात, सर्वांना माहिती आहे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पर गुण आला. तसं संगती आहे. त्याच्यामुळं बिभीषण म्हणला, दुष्टाची संगती नको रे देवा, का नाही? नको नको. दुर्जनाचा संग नाही पाहिजे. कारण दुर्जनाचा संग म्हणजे 100 इंचूपेक्षा भयानक असतो. एवढा दुर्जन भयानक आहे. त्या ठिकाणी आले प्रभू रामचंद्र म्हणले, बिभीषण काही चिंता नाही, आता राहित ठीक आहे. लागलीच महाराज अभिषेक करून टाकला, बिभीषणाला देऊन टाकली लंका. कोण? रामप्रभून. जो संपत्ती शिव रावण ही दिन्ही दी दसमात, सोई संपदा बिभीषणी सुकुची दिनी रघुनाथ. लगेच देऊन टाकली लंका. कोणाला? बिभीषणाला. बाकीचे जण म्हणू लागले, राम आणखी रावण मारायचा आहे, आणखी लंका महाराज देऊन टाकले तुम्ही आधीच का म्हणले? जर सरकार बदललं तर अवघड होईल ना त्या ठिकाणी महाराज. उद्या काय होणार काय माहित. जर रावण आला तुम्हाला शरणांगतन, मग त्यानं लंका मागितली तर मग शब्द दिला तुम्ही आता लंका देणार, मग त्याला काय देसाल? राम प्रभू म्हणतात, त्याला मी माझी अवैद्य देऊन टाकतो. म्हणून तर तो देव आहे. चिंता करायची गरज नाही. बिभीषणाचं झालं महाराज राहू लागला. वानरा सुग्रीव लंकापती बिभीषण खोल समुद्राकडे गेले. समुद्र ओलांडायचा कसा? 3 दिवस झाले प्रभू रामचंद्र समुद्राची विनंती करतायत. सुंदर अशा प्रकारचं तिथे एक ज्योतिर्लिंग तयार केलं रामप्रभूंनी. त्याचं नाव रामेश्वर. रामपूजी सदाशिव. 3 दिवस झाले, 3.5 दिवस झाले, समुद्र काय ऐकायला तयार नाही. बिभीषणानं सांगितलं होतं प्रार्थना करा. लक्ष्मण म्हणला, हे काही आपल्याला पटलं नाही बुवा, हे आळशी माणसाचं काम झालं म्हणले, आपल्यात का शक्ती नाही का, आणावर बाण म्हणला. प्रभू रामचंद्र म्हणले, आण बाण बघतो समुद्राची. 3.5 दिवस झाले म्हणले, त्या ठिकाणी प्रार्थना करत इकडे यायला तयार नाही. 7वा दिवस उगवला म्हणले, आणखी आलात नाही का ते? नाथ बाबा म्हणले, बघतो त्याची, आहे का नाही, यंदाच्या पिकाकडं, म्हणून त्या ठिकाणी आलं पाहिजे. मग महाराज त्या ठिकाणी समुद्रानं हात जोडले आणि समुद्र हजर झाला. देवा माफ करा, पण तुमचीच आज्ञा आहे ना, मला कसं त्या ठिकाणी कोरडं होता येईल, कसं उलंघता येईल? देव म्हणले, बरोबर आहे का नाही, आपलेच दातन आपलेच होट झाले म्हणले, आता कसं जमन? त्या ठिकाणी मग सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी ती कथा आहे. त्याच्यानंतर हळूहळू महाराज त्या ठिकाणी सर्व वानरांनी ठरवलं. त्याच्यानंतर समुद्रानं पण सांगितलं, देवा चिंता करायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे एक नल आणि नील 2 जण आहेत, त्यांना मिळालेलं आहे वरदान. काय वरदान होतं? नाथ नील नल कपी 2 भाई, लली काय ऋषी असे सपाई, तिनके परसकीय गिरी भारे, तरी है जलदि प्रताप तुम्हारे. काय वरदान होय? नाथ नील नल कपी 2 भाई, 2 वानर आहेत, एकाचं नाव नील आहे, एकाचं नाव नल आहे. नल नील असे 2 जण भाऊ आहेत. त्यांना ऋषीचं वरदान मिळालेलं आहे, लली काही रिस आशीष पायी. तुम्ही दगड पाण्यात टाकला तर तो दगड काय होतो? तर तो असं वरदान आहे. मग काय चिंता करायची रघुराया, बस काम होऊन जाईल तुमचं. महाराज समुद्र म्हणला त्या ठिकाणी हात जोडतो रामप्रभू,
निघून जातो आता. हे चरित्र कलियुगातील पापाचं हरण करणार आहे. गोस्वामी तुलसीदास वर्णन करतायत ही विभीषण राम संवाद, समुद्र राम संवाद ही कथा जो कोणी ऐकतो, सुंदरकांड याचं नाव आहे, त्या ठिकाणी त्याचे कलियुगातील सर्व पाप नष्ट होतात. पण कथा कशी ऐकावी लागल? लक्ष देऊन आणि त्याच्यानंतर विश्वास ठेवून. आपल्या बुद्धीप्रमाणे ते गायले आहे. रघुनाथ भगवान राम माझ्यावर कृपा करो असं सुंदर त्या ठिकाणी प्रार्थना करतात. आणि याच ठिकाणी महाराज सुंदरकांड समाप्त होत. बोलिये प्रभु रामचंद्र भगवान की जय. किती कांड झाले आता? 5 झाले बघा. ठीक आहे ना, 5 झाले. आता सुंदरकांड संपलं, सगळं काही संपलं. आता अरण्यकांड झालं, सुंदरकांड झालं, बालपण झालं, लग्न झालं, वनवास झाला, सगळं झालं. प्रभू रामचंद्र म्हणले आता लय सोसलं. 6 दिवस झाले म्हणले आता 7वा दिवस युद्ध करून टाकू. चिंता करायची गरज नाही. त्याच्या अगोदर 2 मिनिटं भजन करू. सर्वांनी टाळी वाजवा आणि भजन करा. श्रीराम जय जय राम. वा वा. श्रीराम जय जय श्रीराम. टाळी टाळी टाळी. रघुपति राघव
रामचंद्र भगवान की। गोस्वामी तुलसीदास जी वर्णन करतायत, सुंदर कांड संपलं आणि आता लंका कांड सुरू होत आहे। आता जानकी वल्लभो विजयते। गोस्वामी तुलसीदास महाराज सुंदर अशा प्रकारचं मंगलाचरण करतायत। रामं कामारिशव्य भवहरणं कालामते भीष्यं योगेंद्र ज्ञानगम्य गुणनिधि मजेत निर्गुणं निर्विकार। मायातीतं सुरेशं खलवधिनिरतं ब्रह्मवृंदेक देवं वंदे कंदावदातं सरसिनयनं देव मुर्विश्वरूपम। हे राम, रामा कामारी शव्यम, राम कामदेवाचे शत्रू आहेत। राम काय? कामदेवाचे शत्रू। एवढंच नाही, कामदेवाचे शत्रू असणाऱ्या त्या ठिकाणी महाराज शिवांचे आराध्य दैवत असणाऱ्या, जन्म मृत्यू भवाचे भय हरण करणारा राम आहे। एवढंच नाही, कालरूपी हत्तीसाठी सिंह समान योगेश्वर असणारे भगवान राम, मेघश्याम असणारा राम, अशा रामाला मी वंदन करतो। अशा प्रकारचं रामांचं वर्णन केलेलं आहे। त्याच्यानंतर गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत, त्या महादेवांना सुद्धा मी नमस्कार करतो। नव्हे नव्हे त्या ठिकाणी शंभू माझ्या कल्याणाचा विस्तार करोत, खलानाम दंडकृत्य जो शंकरम शतनो तुम्ही, असे असणारे महादेव। त्याच्यानंतर महाराज, काळ हे ज्यांचे धनुष्य आहे मनात, तू त्या श्रीरामांचे भजन कर। बघा, गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, हे मना प्रभू रामचंद्राचं भजन कर, त्यांच्या भजनाशिवाय काही नाही। लव निमेष परमानु जुगुबर शकल सरचंड भजशी न मन ते राम को कालो जास को दंडू। अरे मना, एवढा सुंदर असणारा राम आहे का नाही? राम अक्षराचा अर्थ सांगितला होता ना मी पहिल्या दिवशी। रमन्ते इते रामः, जो भक्तांच्या हृदयाचं रमण करतो त्याचं नाव राम। कृष्ण कर्षे इति इति कृष्ण, जो भक्ताच्या हृदयाचं आकर्षण करतो त्याचं नाव कृष्ण। मग असा असणारा राम, त्याचं तू भजन का करत नाही म्हणा, असं गोस्वामी तुलसीदास आपल्या मनाला सांगतात। नाही करत भजन महाराज, आपण करतो का? रात्रंदिवस भजन करतो? नाही नाही, थोडं सुद्धा भजन करत नाही। बाकी टवाळक्या मारीत बसतेत लोक, पण भजन करत नाहीत। ओट्यावर फुकटाची सांगे लोकांच्या गोष्टी, राम जगजेठी का नाही। ओट्यावर बसल्यानंतर गप्पा चालतात, पण भजन चालत नाही। टाइमपास करतात लोक, पण देवाचं नाम घेत नाहीत। एकदा वृंदावनहून येत असताना परभणीला बसलो रेल्वेमध्ये। बसल्यानंतर महाराज असं रेल्वेमध्ये बसलो, सीट होतं माझं, त्यांच्या समोर ते दोघं जण बसलेले होते खिडकीच्या। ओनली एक सीट असतं नाही कोणती, तर मी असा बाजूला होतो। दोघांच्या गप्पा चालल्या। जात असताना ते म्हणला, कुठं राहता? ते म्हणला, मी बुलढाणा जिल्ह्यातला आहे। दुसरा म्हणला, तुम्ही? ते म्हणला, मी बुलढाणा जिल्ह्यातला आहे। मी नुसता बघतोय पलीकडून। कशासाठी सांगतो? भजन करत नाहीत लोक, दुसऱ्या गोष्टी करतात। मग नंतर पुन्हा ते म्हणला, बुलढाण्यात कोणता तालुका? ते म्हणला, खामगाव तालुका। ते म्हणला, माझा पण खामगाव तालुका। म्हणला, राहता कुठं? म्हणला, मी खामगावमध्येच राहतो। म्हणला, मी पण राहतो, मी नुसता पाहलो। लक्षात आले का त्या दोघांच्या गप्पा? ते म्हणला, खामगावमध्ये कुठं राहता? म्हणला, एक स्वामिनी नगर आहे। नाही, तुम्ही ते तिकडे लगेच खामगावला गेले, मला माहित आहे ना स्वामिनी नगर पाहायला। नाहीच ना, ते उदाहरणच सांगायलो मी। आणि लक्षात, जय श्रीराम। लगेच गेलं का नाही मन तुमचं? हे मन चंचल आहे भाऊ। महाराज का खोटं बोलू राहिला म्हणले वर बसून? स्वामिनी नगर नाहीच ना खामगाव मध्ये? का आहे? नाहीच सांगायलो। बर म्हणला, ठीक आहे। मग तिथं कोण्या प्लॉट मध्ये राहता? म्हणले, या
बरोबर 3 नंबरच्या वेडिंगमध्ये म्हणले रूम नंबर म्हणले 144. म्हणला तुम्ही? म्हणला मी पण 144. मला राहवलंच नाही, मी उठलो. म्हणलं का रे? गाव एक सांगता, नाव एक सांगता, रूम एक सांगता, मग कसं काय म्हणले? प्रश्न तर विचारायले परिचय. महाराज चिंता करायची नाही, आम्ही दोघं सख्खे भाऊ आहेत. म्हणलं मग विचारायले कोण? म्हणला टाइमपास चालला. हाणून घ्यावं का महाराज? अरे काय नाही अजा, एवढ्या वेळात जर देवाचं नाव घेतलं असतं काय बिघडलं असतं का? किती उदाहरणं सांगावं महाराज. टाइम चालला आपला निघून, वेळ नाही आपल्याकडे एवढा. 12 वाजत आले. किती वाजले? हा, टाइम कसा जातो काय कळतच नाही महाराज. पल पल आवेश जात आहे परी तुझला कळेना. टाइमपास करतात महाराज, भजन करत नाहीत. किती उदाहरणं सांगता येतील त्या ठिकाणी. म्हणून भजशी न मन ते राम को कालू जसं कोदंड. अरे मना देवाचं भजन कर. संत सुद्धा म्हणतात हे का नाही, हात जोडून काय कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भजन करा, भजन करा. किती सांगितलं महाराज, पण लोक ऐकत नाही. तो टाइमपास करत राहते महाराज त्या ठिकाणी. मला वाटतं चलता फिरता भजन केलं पाहिजे का नाही. नाथ महाराज म्हणतात तुम्ही कधीही भजन करू शकता. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. का भजन करू नये? पण भजन करत नाही, टाइमपास करतात. किती गोष्टी सांगाव्या, भजन करत नाहीत लोक. एकदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असाच दिवस होते महाराज. ज्वारी होती. ज्वारी कळती ना? ज्वारी शेतामध्ये आता संपत आल्या त्या. असं ज्वारी शेतामध्ये महाराज. आणि पहिली गोष्ट आहे, एक सासरा आणि त्याच्यानंतर महाराज आपलं तिचा पती आणि तिचे वडील त्या ठिकाणी आणि ती मुलगी, अशी 3 जण येऊ लागले. असं कदमापूर सारखं गाव, लोणी सारख्या अशा ठिकाणी यायचं होतं. हळूहळू चालत, पहिले काही वाहनं नव्हते. मग येत होते. येत असताना महाराज त्या ठिकाणी ती मुलगी, तिचा बाप आणि पती 3 जण येऊ लागले. येत असताना त्या ठिकाणी महाराज एका शेतकऱ्याने चांगली ज्वारी पेरली होती. आपल्या लोणी सारखं गाव, चांगला होतकरू शेतकरी होता बिचारा. मस्त नंबर 1 ज्वारी आलेली. मग त्यानं पाहिलं, तो सहज म्हणला, जावई बापू नंबर 1 ची ज्वारी आहे बघा. लोणीचा शेतकरी दिसायलाय, कडोकट लक्ष आहे बिचाराचं त्या ठिकाणी. नंबर 1 ज्वारी. कमीत कमी त्या ठिकाणी किती पोते होती? 20 पोते ज्वारी होती. कोण म्हणाले? सासरा त्या बुवाचा. काही घेणं नाही देणं नाही, पायी पायी चाललेत. गपचीप यायचं ना, पण गप्पा चालल्या तिघायच्या. मुलगी नुसती पाहिली बिचारी. मग जावे म्हणला, सासरे बुवा तुम्ही वयानं मोठे आहात, पण तुम्हाला तेवढं ज्ञान नाही, तुम्हाला काही कळत नाही, म्हणून तर तुम्ही मला दिली तुमची पोरगी. नाही मी लायकीचाच नव्हतं म्हणले त्या. आलं का नाही लक्षात? एक लय मार्मिक विनोद असतात हा. तेव्हा ऐका. मग म्हणला 10च पोते होईल. ज्वारी चांगली आहे, शेतकरी पण चांगला आहे, पण किती पोते होईल? 10च पोते होईल. सासरा म्हणला, जा बाई मानानं मोठेच सन्मान करतो म्हणून शांत राहा. वयानं लहान आहेत, 20 पोते होते, तुम्हाला तेवढा अनुभव नाही. महाराज जावाई होता असा माझ्यासारखा धाकटा रुकटा. आणि सासरे बुवा आपले आपले भगत मामासारखे. पाहायचंच काम नाही, वाळले. काय करावं मग? जे महाराज त्या ठिकाणी लागले दोघाची झंगड बघा. सासरा म्हणायला 20 पोते, जावे म्हणताय 10 पोते. जे उचला आधळला दणकन छातीव बसला. कोण? जावय. सांगतोय ना 20 पोते होईल. जावय म्हणला नाही हो 10च पोते होईल म्हणतोय. किती वेळेस समजना का तुम्हाला? मुलगी विचारात पडली. इकून बाप इकून पती, कोणाला आवराव? तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ती शेवटी नवऱ्याला म्हणू शकत नाही, आपल्या बापालाच म्हणू शकतं ना. माघार घ्यायला कोणाला लावावं लागेल तुम्हाला? वडिलाला. जाऊ द्या ना म्हणली, बाबा घ्या ना माघार, कशाला विनाकारण उगं त्या ठिकाणी 10-20 करता. काय करायचे आपल्याला? सगळी पाठ झाली ना घासू घासू लाल. मग तिचं नाव होतं वसू. ते म्हातारं म्हणताय वसू ग वसू पाठ किती घासू, पण 10 पोत्याची कळ कस काय सोसू? बापाची ज्वारी का ती? काय करायचे तुला? आलं का लक्षात तुमच्या? काही घेणं नाही देणं नाही. ज्वारी कोणाची? तुम्ही चालले वाटणं. एवढ्या वेळात जर भजन केलं असतं तर काही बिघडलं असतं का?
पण तुकोबराय म्हणतात फुकटची सांगे लोकाच्या गोष्टी राम जगजेटी का नव्हे. म्हणून गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात हे मन भजन कर. कामामध्ये काम देवाचं नाव घ्या म्हणतात महाराज. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत. त्याच्यानंतरची कथा शेतू बांधण्यासाठी समुद्र तीरावर सर्वजण आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सगळे पाहू लागले समुद्राला. एवढा मोठा समुद्र. पण सर्वांना माहित होतं नल आणि नील यांना वरदान होतं साधूचं. मग त्या ठिकाणी जांबवंतानं हात जोडले. नाथ नाम तव शेतून चढी भव सागर तरही. देवा अहो तुमचं नावच एवढं मोठं आहे. त्या ठिकाणी तुमचं नाव घेतल्यानंतर अख्खा सागर पार जातो. हे कोणाचं नाव आहे? देवाचं. बघा त्या ठिकाणी माणसं नाव कमवायला जातात. मला वाटतं नाव मोठं करण्यापेक्षा काम मोठं करा, नाव आपोआप होईल. नाव सांगायची गरज नसते. काम ऐसा करो कि नाम बड़ा हो जाए और नाम ऐसा बढ़ाओ कि काम हो जाए. बरोबर आहे का नाही? काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की नाव सांगितलं तर काम झालं पाहिजे. आपल्याला छटाक साखर दे ना दुकानदार आपलं नाव सांगितल्यावर. एवढे काही काही महाराज त्या ठिकाणी नाव खराब केलेले लोक आहेत. बरोबर आहे का नाही? असे काय असतात. असं नाव करू नका. 4 लोकांना माघारी चांगलं म्हणावं. कमीत कमी 4. हे 4 लय महत्वाचे असतात आणि कुठे बी 4च असतात. ते 4 मी काय पाहिले नाही आणखी. पण लोक म्हणतात 4 लोक काय म्हणतील. 4 लोक काहीच म्हणत नाहीत. फक्त त्या ठिकाणी आपल्याला करावं लागते. 4 लोक लय डेंजर असतात बुवा. हे का नाही? कुठे बी असतात बरं का त्या ठिकाणी जे असतील आता ते त्या ठिकाणी. मग काय विषय चालला आपला. जांबुवंत म्हणतोय हे देवा तुमचं नाव तर सगळं काय. नाम साराचे ही सार. फलकट तो संसार येते सार भगवंत. भगवंत सार आहे. भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. देवा तुमच्या नामानं काय होत नाही. हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा. तुमचं नाम घेतल्यानंतर महाराज मोठमोठे तरुण गेले. नाम महाराज नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकेला. जांबुवंतांना असं सांगितल्यानंतर प्रभू म्हणले ठीक आहे
चला पुढं. मग त्याच्यानंतर महाराज नल नील यांना बोलवलं. सुंदर महाराज त्या ठिकाणी दगड आणले, मोठमोठे शिला आणले, समुद्रात टाकले, तरू लागले हळूहळू. पण तरत असताना रात्र झाली, दोघ जण गप्पा मारत बसले, नील आणि नल. नील म्हणता, का रे नला, काय म्हणतो, आपण जर नसतो तर येणं काय केलं असतं. कोण म्हणाले, नल आणि नील. अरे एवढा मोठा राम, एवढे मोठे वानेर, पण आपण नसतो तर कसा सेतू बनवला असता. अहंकार लागली चाला महाराज, लय भयानक असते. आपल्याशिवाय सप्ताच होत नाही म्हणला. तू बाजूला होय, त्याच्यापेक्षा चांगला होतो. आहे का नाही, असं असतं. आमच्या इकडचं सांगतोय मी, काहीच नसतं होत महाराज. अहो आपण घरातून गेल्यानंतर काही राहत नाही घरचं. मुलगा जन्माला आल्यावर आई मरण पावती, कधी कधी अशा घटना घडतात, त्याचं काही राहीना. आहे का नाही. मग तसं नीलनर म्हणला, आपण नसतो तर सेतू कसा बांधला असता. महाराज देव म्हणले, बर ठीक आहे. सकाळी उठून पाहिले तर काही दगड इकडं पळाले, काही इकडं पळाले. सगळे वानेर आणले. म्हणजे कोण बांधलं रे हे सेतू, कोण आहे तो इंजिनियर, बोलवा. नल नील आले, सगळे लागले थट्टा करायला. म्हणजे असा सेतू बांधतात का. जे शेपटी वढायलेत महाराज, जे चिरकायलेत, अपमानित केले. हनुमंतराय म्हणले, राहू द्या, जगू द्या त्याला. आणि मग त्याला कळालं आपण चुकतोय कुठं तरी. मग प्रभू रामचंद्राच्या पायावर मस्तक ठेवलं, देवा माफ करा. आणि नंतर मग राम नाव टाकलं दगडावर, आणि मग पाण्यात टाकले, आणि मग सेतू व्यवस्थित झाला. प्रभू रामचंद्र भगवान. आवाज अजिबात आला नाही तुमचा, एकदा मोठ्यानं आवाज करा. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की. वाह वाह. बोलिए समर्थ एकनाथ महाराज की. हा, असं जरा वाटलं बा काहीतरी. तुम्हाला माहिती आहे आता जवळ आलं, 15च मिनिटं राहिले. एकदा म्हणून टाकायचं, लगेच असं बसायचं. जय श्रीराम. खरंच हे लय फास्ट पाहिलं बा मी, 5G पेक्षा फास्ट आहे. पण कुठंच पाहिलं नाही मी असं. नाही, आवडलं आपल्याला खरंच. चिंता नको, आमच्या इकडे बोलावं लागतंय. हॅलो, चला महिला मंडळी, जेवायची वेळ झाली. येतील नाही तर असं म्हणायची गरजच नाही ना महाराज. घ्यायला पाहिजे होतं हा महाराज, बरोबर आहे का नाही. पण इथं चिंता नाही, खास नाही महाराज. टेन्शन नाही ना कार्यकर्त्याला, बोलवायची गरज नाही, काय नाही महाराज. मस्त. काय विषय चालला होता आपला, खळखळून हसले भाऊ तुम्ही. चला, चांगली गोष्ट आहे. नाही तर मनसन जे ते आले आमच्यावर डायला म्हणाले बाबा, काय करावं, असं काही नाही. त्या ठिकाणी बरं आहे, जे आहे ते बरं आहे, ठीक आहे नाही. मग प्रभू रामचंद्राच्या चरणावर मस्तक ठेवलं, राम नाव टाकले, सेतू तयार झाला. त्याच्यानंतर राम त्या ठिकाणी एका पर्वतावर बसले. खूप सुंदर प्रसंग आहे बरं का हा सेतू प्रसंग महाराज. अहो, ज्याचं नाव टाकल्यानंतर दगड तरतात महाराज, आपण का तरणार नाही. सगळे महाराज प्रभू रामचंद्र भगवान की जय म्हणू लागले. सेतू तयार झाला. सेतू तयार झाल्यानंतर सगळीकडे जय जयकार चाललाय. राघवे पाषाण तारिले. रावणाला गोष्ट कळाली, मंदोदरीनं हात धरला. रावण सावधान व्हा, सेतू तयार झालाय, राम येतील, मारून टाकतील तुम्हाला, तुमचा वध केला जाईल, आता तरी शरण जा. मला जमत नाही म्हणला, मी काय कमी एक काय. रावण रामानं महाराज दगड टारले, पाण्यामध्ये तारले, मी काय कमी आहे का म्हणला, चला मी पण तारतो. ऐका आता. मग निघाला रावण. 4-5 जण महाराज त्याच्या सोबतीला आहेत. 4-5 जण असतात का नाही रावणासोबत. आणि मग महाराज निघाल्यानंतर रावण महाराज की जय म्हणत म्हणत, एक जण बाटली सांभाळायला, एक जण चकना आणायला, आहे का नाही, एक जण थंड पाणी आणायला. असतात ना असे काही काही. सगळा जाडजोड असतो त्याचा. बापाचं काम ऐकत नाही, पण त्याचं काम ऐकत, आहे का नाही. बरोबर आणतं. त्याच्या चॉईस आहेत काय कायच्या. काहींना चिप्स चालतो, काहींना पतंजली, काहींना चॉकलेट.
बरोबर का नाही? लय प्रकार आहेत त्याच्यात बी महाराज. तसे रावणासोबत हे 4-5 जण होते. बस खाचे प्याचं आईस करायचं. निघाले रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. आले कुठं? समुद्राच्या काठी. राक्षस म्हणू लागले ना, रावण महाराज तुमच्या शत्रूनं दगड पाण्यात तारले, दगड टाकले पाण्यात, तरले. तुमचं काय? रावण म्हणला अजिबात घाबरू नका, मी काय कमी एक काय, मी पण तारतो, चला. आले महाराज समुद्राच्या काठावर आले. मोठा दगड घेतला रावणानं, लावला तोंडाला. लक्ष द्या म्हणले बाकीचे. मग काय लावला महाराज, टाकला पाण्यात. दगड काय झाला? बुडला नाही, तरला. तुम्ही म्हणसान कसं काय झालं बाबा? रामायण सांगायला आणलं, नवीनच सांगायला. तरला. मग महाराज सगळे जण निघाले लंकेत. रावण महाराज की जय, रावणाने दगड तारला, रावणाने दगड तारला. सगळे जण जे जे कार करायलेत, हे आनंद उत्सव लंकेमध्ये. पण एक जण नाराजच, तिचं नाव मंदोदरी. मंदोदरी हसलीन मधात गेली, कारण मंदोदरीला माहित होते हे काय लायकीचं आहे. आणि मंदोदरीलाच माहित असतं ज्याच्या त्याच्या बायकोलाच माहित असतं आपण काय. बरोबर का नाही? घरी चहा प्याला नेतात, काय काय कीर्तन झाल्या, मी नेऊ नका. कडी वाजली, भांड वाजलं तर अवघड होईल. आवाजाच्या अगोदर महाराज त्यानंच न्यावं ज्याचा दबदबा आहे. घरी गेल्यानंतर एक चहा कर, लागली मालक चहा, असं आहे तर बरं आहे. नाही तर मग काय उग कशाला म्हणे, तुम्हाला आधी सांगायचं नव्हतं. आलं का नाही लक्षात? असं म्हणतात ना काय काय, तसं असल्या मग काय उपयोग आहे हो? आवाजात दबदबा पाहिजे, नाही लय अवघड. एकदा गेलो महाराज, आपले असे गोपाल महाराज, आमचे निवर्ती महाराज सारखे 2-4 मित्र सोबत घेतले. चला म्हणलं चहा पाणी येऊन, इथंच महाराज राहतात आमचे. गेलो. गेल्यानंतर एका पोराला सोबत घेतलं. म्हणले आम्हाला दाखव रे महाराजांचं घर, चहा पिऊन यायचंय. बरं म्हणले चला. चलल्यानंतर महाराज गेलो लागले की ती बाई बिचारी अशी सारवण करू लागली, पुढं सारू लागली. आम्ही मागं गेलो. म्हणलं तेवढ्यात त्याला म्हणलं हाक मार, विचार महाराज घरी आहेत का. मग त्यानं सांगितलं काकू महाराज घरी आहेत का. म्हणली काय काम आहे. म्हणले त्यांचे मित्र आलेत गरुड महाराज भेटायला. म्हणले ते गेलेत चुलीत. मी कटच हाणला. तेवढ्यात तिनं मागं पाहिलं, तुम्ही आहेत का, या. मेलं मला घालते काय चुलीत. म्हणजे तसं नाही महाराज, चुलीत म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं काय. मेलं मग आमचं शेतच तसं आहे, इकून डोंगर आहे, इकून डोंगर आहे, आणि जरासं खालपट शेत आहे म्हणून आम्ही त्याला चुलीचं शेत म्हणतो. मेलं तसं आहे तर बरं, नाही तर काय करा अवघडच आहे. आलं लक्षात? असं काय काय दबदबा पाहिजे. पत्नीनं अपमान करू नये मालकाचा, आहे का नाही. मागं पुढं पाहिलं पाहिजे त्या ठिकाणी. मग तसं सांगायलो मी. काय उदाहरण चाललं होतं आपलं? उदाहरण काय चाललं? रावणाचं. आजले विनोद झाले, आज खळून हसले बुवा तुम्ही. शेवटचा दिवस आहे म्हणलं विनोद सांगून जावा 2-4, लक्षात राहतील तुमच्या. कथा तर काही ठेवता का नाही माहित नाही. तसं मग सुंदर अशा प्रकारे मंदोदरी म्हणली मालक खोटं ये. बर म्हणले. गेले मधल्या घरामध्ये. त्या ठिकाणी मंदोदरीला रावण म्हणतोय, मंदोदरी बाहेर तरी अपमान करू नकोस, तुला सांगतो पण कोणाला सांगू नको. मंदोदरी म्हणली मालक तुमच्याच्यानं दगड तरणार नाही हे मला पक्क माहिती आहे. मग म्हणले कस काय. काही नाही मंदोदरी, दगड जवळ घेतला आणि त्याला सांगितलं, हे दगडा तुला रामाच्या नामाची शपथ आहे, तू तरला पाहिजे. एका राक्षसानं देवाच्या नावाची शपथ घालावी, दगड तरावे. आपण का तरणार नाहीत महाराज, आपण तर माणसं आहोत. बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी राम नाम घेतलं पाहिजे. देवाचं नाम घेतल्यानंतर उद्धार होणार, 100% होणार. मग हळूहळू महाराज त्या ठिकाणी मंदोदरीनं समजावून सांगितलं. रावण ऐकला नाही. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रानं बसल्या जागी एक बाण सोडला चेष्टा म्हणून. तर रावणाचे एकाच बाणात छत्र, मुकुट, मंदोदरीचे कर्ण फुले तोडून टाकले, पुन्हा बाण वापस आला. एवढं शूरवीर होते राम महाराज. म्हणून म्हणतात एक पत्नी एक वचनी एक बाणी असणारे प्रभू राम आहेत ते. मग त्या ठिकाणी महाराज सगळे घाबरले. त्याच्यानंतर हळूहळू पुढची कथा सांगतायत.
राक्षस काही म्हणू लागले, अवघड आहे म्हणले त्या ठिकाणी महाराज. पण रावणानं धीर दिला, म्हणले चिंता कशाला करता, आपल्याकडे मोठमोठे वीर आहेत. त्याच्यानंतर महाराज अंगद गेला आणि महाराज आपण म्हणतो का नाही शिष्ट आहे ते तसं असणार. रावणाचा पुत्र भेटला. त्याच्यानंतर महाराज दोघंही तरुण, त्याने अंगदाला लात मारली महाराज, उगारली. तेही अंगद कहो लात उठाई गई, पद पटके भूमि भवाई, निशिचर निकै देखी भट भारी, जहत चले न सकै पुकारी. युद्धास पाहून जिकडे तिकडे पळून गेले, भीतीपोटी ओरडू शकले नाहीत. त्या रावण पुत्राचा वध झाला. आता रावणाला काही एक पुत्र नव्हता, 80,000 बायका, 1,00,000 पुत्र, 1,25,000 नातू होते. एवढा मोठा रावणाचा परिवार होता. श्रीरामचंद्राच्या चरण कमलाचं स्मरण करून अंगद रावणाच्या सभेत दारात उभा राहिला. मी रामायण बघितलेलं आहे, चित्र डोळ्यासमोर आणा. अंगद आला, आसन बसायला दिलं नाही, शेपटीचं आसन केलं, उंच झाला. आलं का नाही चित्र डोळ्यासमोर टीव्हीतलं? रामानंद सागर यांचं रामायण बघितलं तुम्ही? अंगद बसलेला आहे, रावण महालात आहे, चित्र डोळ्यासमोर आणा. काय बोलतोय? आवेशू पाय दूत बहुदाई, कपी कुंजरही बोले नाही. अंगदाला बोलून घेतलं. रावण हसू लागला. अरे विड्या रावणा मरकटा, तुला माहित आहे का म्हणला कोणाचं काम करायला तू? अरे ज्यानं तुझ्या वडिलांना मारलं त्याचं काम करतो तू? अरे वाढणारा कोण आहेस तू, तुला कळतं का? असं रावण बोल लागला महाराज. मग मूर्ख आहेस म्हणला. अरे ज्याच्याशी तू शत्रुत्व करायचं होतं त्याच्याशी मैत्री करून बसला. मग अंगद हसून म्हणू लागला, अरे कशाला जास्त बोलायला म्हणला. दीन 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 दश गये बाली पही जाई, बुझू कुशल सखावरलाई. एवढा बडबड करायला रावणा, तुझी लायकी काय म्हणला? अरे माझ्या पाळण्याला बांधलं होतं तुला, मी लहान होतो पाळण्यात तेव्हा माझ्या वडिलांनं वालीनं तुला बांधलं होतं पाळण्याला खेळणं म्हणून, आणि एवढ्या गप्पा हाणायला वर बसून? ठीक आहे म्हणे, तुझी धर्मशीलता मी ऐकून महाराज. परस्त्रीला चोरणारा तू रावणा, देखी नयन दूत रखवाली, बुडी न मरव धर्मवतधारी, आणि तू मला धर्म सांगायला? असं अंगदाचं रावणाचं बोलणं सुरू आहे. मग काय लय बोलले महाराज. दोघांचं अशा प्रकारे बोलणं चालू आहे. त्याच्यानंतर महाराज एका रावणाची गोष्ट सांगताना त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदास म्हणतात, तो रावण म्हणजेच अहंकार आहे असा असणारा महाराज. त्याच्यानंतर खूप वटवट चालली, दोघांची बोलणं चाललं. त्याच्यानंतर महाराज रावणाला समजावून सांगितलं, एक चिठ्ठी पाठवली होती, खूप काही महाराज, पण रावण काय ऐकायला तयार नाही. सांगितलं, शरण काय यायला तयार नाही. मग त्या ठिकाणी अंगद म्हणला, अरे रावणा, तुझ्यासारखा लज्जावान जगात कोणी नाही. लात हा तुझा स्वभाव आहे, तू आपल्या तोंडाने आपले गुण कधी सांगत नाहीस. काय काय म्हणले? शिर तोडणे, कैलास पर्वत उचलल्याची गोष्ट तुझ्या मनात ठसली आहे. 21 वेळा सांगितलीस, परंतु तुझ्या भुजानी सहस्रभाऊ वालींना जिंकलेस, ते आपल्या भुजांचे बळ मनातून टाळलेस. कित्येक वेळेस म्हणले दुष्टा, एक तर साधूचं रूप घेतलं, सीतेला चोरून आणलं. बाण उचलायला गेला तर तुला साधा तो बाण धनुष्य उचलला गेला नाही. आणि काय सांगतो महाराज, असं बोललं. रावण त्याला बोलू लागला, ते त्याला बोलू लागलं. असा संवाद चालू द्याला तर दुपारची 1 वाजते, हे का नाही? पात्र अंगद म्हणला, रावण म्हणला, अंगद बोलला, रावण बोलला. चल द्यायचं का असं? काही लक्षात राहणार नाही. याच्यात खूप बोलला. अरे नीच माकडा, आता तुला मरायची इच्छा आहे. रावण अंगदाला म्हणायलाय. अंगद म्हणला, मग बघू आपण काय होतंय ते, हे का नाही? जो होगा सो देखा जाएगा. त्या ठिकाणी महाराज आणि एकाच बाणाने वालीला मारले, तो मनुष्य कसा असेल? तू जातीचा मूर्खा, 20 डोळे असूनही तू आंधळा आहेस, तुझ्या जन्माचा धिक्कार. त्या रामाला तू जाणलं नाहीस. अरे तुझी लंका उंबराच्या फळासारखे, जिकडे तिकडे किडेच किडे. उंबराचं फळ पाहिलं का तुम्ही? उंबर किडेच असतात बघा त्याच्यात निस्ते. तशी लंका आहे म्हणले तुम्ही. त्या ठिकाणी अंगदाची युक्ती ऐकून रावण हसू लागला. महाराज दोघांचं लय बोलणं चाललं. याच्यामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी खूप प्रचंड असं त्या ठिकाणी त्यांचा
विस्तार केलेला आहे बोलण्याचा. त्याच्यानंतर महाराज लक्ष्मणजी राम विचार करतायत. इकडं मंदोदरीनं समजावून सांगितलं, रावण ऐकायला तयार नाही. शेवटी आता युद्ध म्हणजे युद्धाचा पर्याय उरला. मग त्याच्यानंतर महाराज युद्धारंभ सुरू होतं. माल्यवानाचा रावणाला उपदेश, आणि मग महाराज त्या ठिकाणी उपदेश करूनही त्या ठिकाणी तो ऐकला नाही. आता विभीषण समजावून सांगून थकून गेला. माल्यवान आला. माल्यवानानं समजून सांगितलं, अरे रावण थोडंसं ऐका म्हणले, थोडीशी माघार घ्या, पण ऐकायला तयारच नाही महाराज. त्याच्यानंतरची मग आता युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग महादेव सांगतायत, ऐक म्हणले पार्वती, गिरी जाते नरमदमंती जेन भजहि श्रीराम. शिव म्हणतात, हे गिरिजे, जो भगवंताला जाणत नाही तोच भगवंताशी त्या ठिकाणी युद्ध करायचा विचार करतो. रावणाला माहित होतो त्या ठिकाणी महाराज मी मरणार आहे, पण त्यानं का ठरवलं होतं महाराज निश्चय? कारण प्रभू रामचंद्राच्या हातानं मरण येणं म्हणजे काही एवढं सोपं नाही महाराज, ऐका. रावणाला माहित होतं मी मरणार आहे, ते काही एवढा वेडा नव्हता महाराज. रावण म्हणजे पंडित होता, पण त्याला सांगितलेलं होतं तू मरशील महाराज. कोणाच्या हातानं? रामाच्या. 3 जन्म त्या ठिकाणी असे तुम्हाला राक्षसांचे घ्यावा लागतील. त्याच्यानंतर राम रावण या दोघांच्या युद्धाचा प्रसंग आता पुढे ऐकायला मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर महाराज सगळे राक्षस, त्याच्यानंतर वाननेर भिरले. रात्र झाली. वाननेराच्या 4 तुकड्या कोसलपती श्रीरामांच्याकडे आल्या. श्रीरामांनी त्यांच्यावर कृपादृष्टी टाकता सर्व वाननेरांचे श्रम दूर झाले. दिवसभर युद्ध करायचे. कोण? वाननेर आणि राक्षस. पण वाननेर आले की रामानं नुसतं पाहायचं त्यांच्याकडं, त्यांचे कष्ट दूर व्हायचे. पुन्हा जशाला तसे. कोण? वाननेर. उद्याच्याला ते स्टिंग पिता का तुम्ही? ते दाखवतं बघा, चार्ज पेल्या होते उड्या हाणतं. एका दिवशी पिऊन उडी हाणली छतावून, पडलं ना खाली. होत नाही ती, फक्त दाख होतात महाराज. काही 38 भयानकच असतात त्या. चार्ज झाले तर उड्या हाणतं, आहे का नाही, कोण तिकडं. तसे महाराज चार्ज व्हायचे. कोण? वाननेर. पण प्रभू रामचंद्राची नजर होती, ते का नाही, देवानं पाहिलं, श्रम दूर व्हायचे. राक्षस म्हणले अवघड झालं बा आता. वाननेर ऐकनत म्हणले. माल्यवंत नावाचा एक अत्यंत वयोवृद्ध राक्षस होता. तो रावणाचा आजोबा आणि श्रेष्ठ मंत्री. अत्यंत पवित्र नीतीने बोलला, बाळा माझे बोलणे ऐक. अरे हिरण्यकश्यपू टिकला नाही, हिरण्याक्ष टिकला नाही, तुझी काय कथा आहे म्हणले. पण रावण म्हणला, तू म्हातारा झाला, तुला सुद्धा मी ठार मारला असतं, पण तू आता आजोबा ठरला आमचा, तुला सोडून देतो, निघून जातो. आता तू आपले तोंड दाखवू नकोस. रावणाचे बोलणे ऐकून माल्यवानाला अंदाज आला की आता याचा अंतकाळ जवळ आला आहे. समजून जायचं. थोरा मोठ्यांचा अपमान करायला लागलं की माणसाचं काय म्हणतो, गाडी जास्त 90-100च्या स्पीडनं पळू लागला, गावातून बी असा असा करू लागला, समजायचं कुठेतरी पडणार आहे. मोटरसायकल लक्षात आलं का नाही, जवळ आला. तसं रावण जास्त बडबड करू लागला, थोरा मोठ्यांचा अपमान करू लागला. त्याला समजलं आता रावणाचा वध जवळ आलेला आहे. माल्यवानानं समजावून सांगितलं, पण ऐकला नाही बिचारा. किती जणांना समजून सांगितलं? विभीषण, मंदोदरी, माल्यवान, लक्ष्मणानं पाठवली चिठ्ठी, त्याच्यानंतर अंगद, असं अनेक जणांना समजावून सांगितलं, पण ऐकला नाही. मग काय महाराज त्या ठिकाणी वाननेरांनी किल्ल्याला पुन्हा वेढा घातला. असे जेव्हा मेघनादाने ऐकले तेव्हा तो वीर किल्ल्याहून उतरला, डंका वाजून समोर आला. मग आला बाबा मेघनाद. भावाशी द्रोह करणारा विभीषण कुठे आहे म्हणजे? आज मी सर्वांना त्या दुष्टाला त्या ठिकाणी अवश्य मारून टाकेल त्या ठिकाणी महाराज, असं कोण म्हणू लागला? मेघनाद. आता युद्धाचा प्रसंग आहे, ऐका. याच्यात काय आता हे नाही, बाकी संवाद नाही, काही नाही, डायरेक्ट युद्ध चालू झालं आता. मग आला मेघनाद म्हणला त्या ठिकाणी ते विभीषणाला आणा म्हणले, त्याला आधी मारतो. कारण त्यानं काय केला? भावाशी महाराज गद्दारी केली म्हणला.
बाणाचे समूह सोडू लागला. साप धावत होते महाराज. भयंकर युद्ध झालं. ते अस्वले वानर जिकडे तिकडे पळू लागले. त्याच्यानंतर अस्वल दिसत नव्हतं. जय श्रीराम. जाऊ दे आता, ते विनोद आम्हालाच कळाला. कळालं तुम्हाला? जाऊ द्या. हा मग तुम्ही ऐकायले का नाही. त्या ठिकाणी महाराज अवघड आहे. त्या ठिकाणी सिंहनाद करी गर्जा मेघनाद बलधरी. भयंकर होता महाराज. सर्व श्वेना व्याकुळ झालेले पाहून पवनसूत हनुमान रागाने प्रत्यक्ष कालाप्रमाणे धावला. मोठा पर्वत उचलला. मेघनाद धाव टाकला. मेघनाद असणारा तो रावणाचा पुत्र. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रावर त्यानं बाण सोडले. देखी प्रताप मुड खिजियाना करे लाग माया विधी जाना जिमी को करे गरुड से खेला डर पावे गई स्वल्प सपेरा. भयंकर असणारे युद्ध आहे महाराज. पिल्लू हातात गरुडाला घाबरण्याचा खेळ करावा का नाही. एखाद्याला हंशी सापाचे पिल्लू गारुड्याचा खेळ करतो तसा श्रीरामांचा तो प्रताप पाहून तो मूर्ख ओसाळ्यात आणि प्रकारच्या माया करू लागला. कोण? मेघनाद. इकडं जायचा कधी इकडं जायचा. राम आपले आकाशात उंच उंच उडू लागला. पिशाचिनी नाचत नाचत मारा कापून काढा असा आवाज करू लागल्या. मेघनाद कधी त्या ठिकाणी रक्त केस हाडांचा वर्षाव करी, कधी महाराज अंधार करी, कधी कधी माया पसरवी. भयंकर असं त्या ठिकाणी तो मेघनाद करू लागला. आणि तुम्ही टीव्हीत पाहिलेला आहे. आता नुसतं ऐका, बरोबर का नाही. डोळ्यासमोर चित्र आणायचं. ते आता युद्ध करून दाखवलं असतं, पण आता मेघनाद नाही आणि रावण नाही इथं, आहे का नाही. आता मला वाटू लागलं एक बनव आपले ते रावण, पण त्याला ते आपल्याला 10 शिरं कुठून आणावं म्हणलं, हे का नाही. तयार केलं असतं जमत होतं. जाऊ द्या. आनंद घेतला आपण 2 दिवस छानपैकी. तेच बरं आहे. सीतामाता इथंच बसलेल्या आहेत, आहे का नाही. हो. राम काय दिसले नाही. हा राम लक्ष्मणजी तर उभे असतात कीर्तनाला. छान महाराज, खरंच लय छान आनंद वाटला इथं आल्यानंतर. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यापर्यंत सगळे हजर आहेत परमार्थात. काय आवड आहे महाराज. इतकुले ते 2 जण इथंच उभे असतात बघा. मी पाहतो त्यांना. काय महाराज खरं आनंद आहे का नाही. संस्कार खूप महत्वाचे. लहान लेकरांना संस्कार देणं महत्वाचं आहे. तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. माता माऊली शिकवा पसायदान, म्हणजे होणार नाही तुमची म्हातारपणी ताना तान. आलं का लक्षात. म्हणून हरिपाठ आनंद आहे सगळीकडे. आमच्या गावात गेल्यावर मी दाखवेल लोणीचा हरिपाठ असा असतो बघा. म्हातारे हो सुधरा, तरुणायला येऊ द्या. पावली खेळायला गेलं की वस्कनच धावतेत आमच्या. काय नाश्ता असे मग. पण आता मी दाखिणारच त्याला. हे गेल्यावर लयच हेकडा येतो. नाचू देईनत काही नाही. हरिपाठ एकच चाल म्हण. आता म्हणतात ना काय काय आदिनाथ गुरु अशा चाली. ते म्हणणारच नाही, सरळच घेणार. जस काय याला गड जिंकायला जायचंय. अरे भाऊ म्हणू दे जरासं, नाचू दे, आनंद घेऊ दे ना बाबा, आहे का नाही. नाही महाराज जाऊ द्या. मला वाटलं ते गेल्यावर आपण पुढाकार घेऊ. त्यांनी लगेच दुसरे तयार केले 2. सुदृढ देण्यात गावाला. कोरोनात सुद्धा वाचली. मला वाटलं कोरोनात जातील नंतर आपण जाऊ. लयच हे काळ. जय श्रीराम. लय अवघड आहे महाराज. हे आनंद आहे हो, घेतला पाहिजे महाराज, आहे का नाही. कधी घ्यायचा हो. आता वर्षभर तुम्ही येतान का इथं, मग हाच आनंद आहे ना. अशा प्रकारचं जीवन आहे महाराज. मेघनाद भयंकर त्या ठिकाणी युद्ध करू लागला. शेष अवतार लक्ष्मण जागृत झाले. नाना विधि प्रहार कर शेषा राक्षस वयु प्राण अवशेषा. रावण सुत निज मन अनुमाना संकट भयो हरे मम जाना. लक्ष्मण माझे प्राण गेले, भीती वाटली. बस मेघनादासारखे अगणित योद्धे उचलले महाराज. लक्ष्मण बाणाव बाण सुटू लागला. भयानक बाण युद्ध सुरू झालं. जांबवन म्हणला लक्ष्मण सुशन नावाचा वैद्य राहतो. भयंकर अशा प्रकारचं युद्ध चाललं महाराज. तेवढ्यामध्ये झालं काय. य कौतूहल जानई सोयी
ज्या पर कृपा राम की होई, तेवढ्यानंतर महाराज त्या ठिकाणी हळू महाराज युद्ध भयंकर झालं आणि कोणतरी माया केली. माया केल्यानंतर कोणतरी म्हणला राम गेले, राम मेले, राम गेले. एवढं ऐकलं लक्ष्मणानं आणि लक्ष झालं विचलित. झाल्यानंतर आली ब्रह्मशक्ती, लागली कोणाला? रावणाला, आपलं लक्ष्मणाला लागली. लक्ष्मण झाला मूर्छित. बस युद्ध स्टॉप, युद्ध थांबलं, स्टे आला. आणि मग आता लक्ष्मणाला लागली शक्ती, आता करायचं काय? रामाला गोष्ट कळाली. राम अत्यंत दुःखी झाले. महाराज माझा भावार्थ रामायणामध्ये एवढं सुंदर चिंतन आहे त्याचं, याच्यामध्ये नाही तेवढं. राम म्हणतायत, हे लक्ष्मण तुम्ही मूर्छित पडले, मला खूप दुःख झालं, आता अवघड झालं म्हणले. तुम्ही जर नाही उठलात तर मला हे मिळालेलं वैभव ऐश्वर्य काही कामाचं नाही. त्या ठिकाणी धाव पावरे लक्ष्मणा, धाव पावरे लक्ष्मणा. बुडाली माझी धैर्य कीर्ती, कमी कर भया कमी. बुडाली माझी धैर्य कीर्ती, बुडाली माझी परमशक्ती, बंधो निश्चिती अंतरला. लक्ष्मणाला शक्ती लागली न राम महाराज रडत आहेत. जामवंत कह वैद सुसेना. मग कोणतरी सांगितलं यांना दिव्य औषधी आणा, यांना तो रस पाजा, लक्ष्मण उठतील, जागृत होतील. सुषेन नावाच्या वैद्याला बोलवलं. त्यानं सांगितलं महाराज काय करा, एक औषधी, ती औषधी घेऊन या. औषधी आणण्यासाठी जायचं कोण? लगेच महाराज आपले हजरच होते. कोण? हनुमंत. हे पवनपुत्र औषध आणायला जा. श्रीरामाचे चरण कमल हृदयात धरून पवनपुत्र हो. शक्ती लागलेले लक्ष्मणाला. शक्तीचा कार्यक्रम असतो का तुमच्याकडे? लक्ष्मण शक्तीचा. भाई आवाज कमी कर बर थोडं. ए दादा आवाज कमी करा. त्या ठिकाणी महाराज लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असतो का? नाही ना. ते रात्रभर चलतं बघा. पोत्याचे कपडे घालतात. पाहिलं तर असं पैठणला जातात? नाही, आमच्याकडे जातात. पोत्याचे कपडे घालतात. 14 दिवस पायानं पैठणला जातात. म्हणजे राम वनवासाला गेलते तसे. आणि मग ते येतात. त्याच्यानंतर इकून लक्ष्म्या उभं करतात आणि इकून ते राम वनवासी आलेले जे माणसं. आणि मग रात्रभर 7 अध्यायाचा कार्यक्रम चालतो लक्ष्मण शक्तीचा. भावार्थ रामायणामधल्या 43 पासून तर पुढं 49-50 पर्यंत असं असणार. तसं महाराज ते वनवास लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आमच्याकडे असतो मराठवाड्यात. तसं लक्ष्मणाला लागली शक्ती. कोणी झोपलं नाही, कोणी आराम करत नाही, सगळ्याला लागली चिंता. लक्ष्मणाला लागली शक्ती, सगळ्याला लागली चिंता. आलं का लक्षात? तुम्हाला लागली चिंता. कधी संपत्ती. आज मला वाटायला चलू द्याव थोडं 10-5 मिनिटं, आहे का नाही? रोजच जेवण आहे ना. रोज काय जेवाव? त्या ठिकाणी महाराज काय वांदा नाही ना. चल देऊ ना. जय श्रीराम. ओके. आणि मग महाराज रघुनाथाचे भजन करत करत हनुमंत निघाले. कालनेमी नावाचा राक्षस भेटला. त्यानं सुंदर असा त्या ठिकाणी महाराज आश्रम बनवला. हा कालनेमी म्हणजेच कंस. त्या ठिकाणी तिथं आल्यानंतर महाराज सुंदर बाग बगीचा बनला. साधूचा वेश धारण केला. पण हनुमंत त्याला पाणी मागितले तेव्हा त्याने कमंडलू दिला. हनुमंत म्हणले अरे माझं काय होईन एवढ्यामध्ये. तलावात उतरताच एका मगरीने पटकन त्याच्या वेळी हनुमंताचा पाय धरला. पाणी पिण्यासाठी तिथं गेल्यामुळं मगरीनं पकडला पाय. आणि मग त्या ठिकाणी महाराज हनुमंतानं तिचा पण उद्धार केला. ती मगर एक अप्सरा होती. तिला एका ऋषीनं शाप दिला होता. असं ती कथा आहे. लक्ष्मणजी आपलं हनुमंतराय जातात
तो पर्वत दिव्य औषधी आणायला जातात, परंतु होतं काय नेमकं, त्यांना त्या औषधाचा लागत नाही मेळ, कोणतं औषध आणायचं. म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराय डायरेक्ट काय करतात, पर्वत उचलतात आणि पर्वत उचलून त्या ठिकाणी घेऊन येतात. आल्यानंतर महाराज लक्ष्मणजीला त्या ठिकाणी ते दिव्य औषधी अशा प्रकारची पाजायला सुरुवात करतात, पण लक्ष्मणजी काही उठत नाही. पुन्हा राम महाराज दुःखी झाले. रामाला वाटलं आता अवघड झालं बा, माझा भाऊ गेला, तेज नाही उठला तर अवघड होईल. सूर्योदय होण्याच्या अगोदर औषधी आणली होती, कारण सूर्य उगवल्यानंतर जमत नव्हतं. आता लक्ष्मण काही उठला नाही. सुशंत घाबरला. सुशंत म्हणजे वैद्य होता, डॉक्टर तेव्हाचा. त्याला वाटलं आता करावं काय, लक्ष्मण उठत नाहीये. सगळा दुःखाचा महाराज सागर कोसळला तिथं. शेवटी एक जण म्हणला, तुम्हाला ज्ञान आहे का म्हणला, नुसत्या औषधीनं होईल का काम. अरे त्या प्रभू रामचंद्राचं चरण तीर्थ घ्या. आणि मग महाराज देवाची चरण धुतले, ते तीर्थ घेतलं आणि ते तीर्थ महाराज त्या औषधात मिसळलं आणि लक्ष्मणाच्या मुखामध्ये ते औषध आणि प्रभू रामचंद्राच्या चरणाचं तीर्थ जेल टाकलं. लक्ष्मण सावध झाले. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. आता लक्ष्मण झाले जागृत, उठले. सर्वांना आनंद झाला. आता राम, लक्ष्मण आणि हनुमंत, जांबुवंत, नल, नील सगळेजण मिळतील. आता भयंकर द्वंद्व युद्ध होईल. त्या ठिकाणी रावण मारल्या जाईल. सगळ्या गोष्टी आता आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये ऐकायला मिळतील. आता थोडा आराम करतील ते बी, आपण पण आराम करू. म्हणजे युद्ध करण्यासाठी काय होईल, थोडी शक्ती येईल. अशा प्रकारचं आता दुपारचं सत्र 3 ते 5 होईल. त्याच्यानंतर आज ग्रंथाचं पूजन होईल, हे का नाही. ग्रंथाच्या पूजनासाठी त्या ठिकाणी सर्वांनी हजर राहा. आजचा आपला समाप्तीचा दिवस. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान. एकदा 2 मिनिटं भजन करू, त्याच्यानंतर सुट्टी. सर्वांनी हात वर करा मस्त आणि भजन करा. बोला बोला बोला.